बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। राधानगरी धरण 99% भरलंय। जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांवर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये चाललेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 99% भरलंय। जिल्ह्यातील चित्रा जंगमहट्टी प्रकल्प हे 100% भरले आहेत। काही प्रकल्पांची ही दृश्य आहे। राधानगरी धरण 99% भरलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवर पोहोचलेली आहे। सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील ही पावसाची परिस्थिती आपण पाहतो। पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवर आलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर संततधार सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण 99% भरलंय। धरणांची बंधाऱ्याची ही दृश्य आहे। एकीकडे राधानगरी धरणाची दृश्य आपण पाहतोय। राधानगरी धरण 99% भरलंय, तर दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे। ही पाणी पातळी 32 फुटांवर पोहोचलेली आहे। 80 ते 90% भरलेलं आहे। अद्याप काळंबावाडी धरण भरलेलं नाही। शहरामध्ये थोडासा पाऊस आहे, पण धरण क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे। पंचगंगा नदी 3 वेळा पात्राबाहेर आलेली आहे, पण प्रशासनानं चोख चांगली व्यवस्था लावल्यामुळं पुरामुळे कुठलीही हानी पोहोचलेली नाही। आज आपण इथं कोल्हापूरच्या प्रशासनानं जर बघितलं तर पंचगंगा नदी परिसरात ज्या ठिकाणी पाणी पूर येतो दरवर्षी, त्या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे की बाबा कुठल्याही प्रकारचं पाणी वाढण्याची शक्यता आहे। पाण्याचं धरण भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे, तर त्या पद्धतीनं प्रशासनाने चांगल्या पद्धतीने योजना राबवण्यात आल्या आहे। वेळोवेळी प्रशासन जागरूकतेनं ज्या परिसरामध्ये पाणी येते त्या परिसरामध्ये आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। बातमी नाशिकमधून। नाशकात